नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की आता मिथुन काका जे असतात ते जीवाला भेटण्यासाठी आलेले असतात. आणि मित्रांनो, काका आता जीवाला विचार लागतात की अरे काय चाललंय तुझं, तू कशाला एवढं मोठं संकट ओढवून घेतलंयस. तर आता जीवा आता मिथुन काकांना सांगू लागतो की अरे नंदिनीलाही माझ्यावर संशय आलाय, तिला माझ्याबद्दल कळलंय की माझं प्रेम एकतर्फी नव्हतं आणि ती आता विचारपूस करू लागली आहे. तर मिथुन काका म्हणतो की अगोदर काव्या तिच्या डोक्यावर बसली होती, आता नंदिनी बसणार आहे का. एवढंच नाही तर वहिनीला संशय आलाय आणि पाणी कुठे मुरतं याचा ते शोध घेत आहेत. आणि तुला चांगलंच माहिती आहे, जर मालिनी वहिनींनी काही शोधायला घेतलं तर त्याच्या मुळाशी गेल्याशिवाय राहत नाही. तूच मला सांग, आता काव्याचा आणि तुझा काही संबंध राहिलेला आहे का. त्यावर जीवा म्हणतो की हे बघ काका, मी तुला कालच सांगितलं, आमच्या दोघांचा आता कसलाही संबंध उरलेला नाहीये. मी माझ्या मार्गाला आहे आणि काव्याला आता तिच्या मार्गाला जावंच लागेल. तर मित्रांनो, आता कितीही काही झालं ना तरी मी काव्याला विसरू शकणार नाही, कारण माझं भविष्य जे आहे ते नंदिनी आहे. तर मिथुन काका जे असतात ते म्हणतात की मी तुझ्या सोबत आहे, तू कुठल्याही याच्यात कर, काही कर, पण मी तुझ्या सोबत आहे. असं मिथुन काका जे आहेत ते आता जीवाला म्हणत असतात की मी तुझ्या सोबत आहे.